नमस्कार, खूप खूप स्वागत आहे तुमचं नीलम्स रेसिपी मराठीमध्ये। आज मी मालवणी चिकनची रेसिपी घेऊन आलेली आहे, पण त्यामध्ये घातलेले आहेत ओले काजू। अतिशय छान लागतात गावावरून आलेले काजू, म्हणून ही रेसिपी बनवली। चला तर मग रेसिपी बनवूया। तुम्ही पाहू शकता या आहेत काजूच्या बिया, त्यामधून आई बिया काढते। हे साफ करायचं खूप थोडंसं एक झंझट असतं, हाताला चीक वगैरे लागतो, म्हणून हातात पिशवी घालून किंवा ग्लोव्ज घालून काढतात। अशा प्रमाणे काढायचं आहे। आता हे मी सगळ्या बिया काढून घेणार आहे। बिया काढून त्या गरम पाण्यात घालायच्या असतात, म्हणजे चीक निघतो आणि साली पण पटकन निघतात। मी इथे घेतलेला 1 किलो चिकन। ह्याला आपण हळद, मसाला, आलं लसूण पेस्ट लावून घेऊयात। सगळ्यात आधी आपण घालूया मीठ। थोडंसं मीठ घालायचं आहे, कारण ग्रेव्ही बनवताना सुद्धा आपल्याला मीठ घालायचं आहे। अर्धा टीस्पून मीठ घातलेलं आहे। अर्धा चमचा हळद घालायची आहे। मग 1 मोठा चमचा मी घेतलेला आहे मालवणी मसाला। 1 टीस्पून घेतलेला आहे गरम मसाला। हा मी गरम मसाला घातला। आता 1 मोठा चमचा मालवणी मसाला घेतलेला आहे। आणि मग 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट घ्यायची आहे। अर्ध्या लिंबाचा रस घ्यायचा आहे आणि सगळीकडे चांगलं व्यवस्थित मसाला चिकनला लावून घ्यायचा। लिंबाचा रस घातल्याने काय होतं, चिकन छान व्यवस्थित शिजतं। आता हे सगळीकडे सारखा मसाला लावून घ्यायचा आणि निदान तासभर तरी हे मुरत ठेवायचं आहे, म्हणजे चिकनला मसाला व्यवस्थित लागतो, आलं लसूण पेस्ट व्यवस्थित लागते। आता हे सगळं मिक्स झालं, झाकण ठेवायचं, साईडला ठेवून देऊयात। झाकण लावून निदान 1 तास तरी ठेवून द्यायचं। आता हे काजू जे मी बिया काढलेल्या ते गरम पाण्यात घातलेले आहेत। गरम पाण्यात घातल्यामुळे काय होतं, जो चीक असेल बाकीचा थोडा राहिलेला तो गरम पाण्यातून निघून जातो आणि ह्याची जी सालं असतात ती पटकन निघतात। आता हेही बाजूला ठेवूयात आणि आता आपण वाटप करणार आहोत। तवा ठेवलाय मी, त्यामध्ये 1 वाटी सुकं खोबरं घेतलंय। ह्याचं काही प्रमाण नाही, तुम्हाला जितकं पण कांदा कमी खोबरं जास्त घ्यायचं। सुकं खोबरं कोरडंच भाजून घ्यायचं आहे, ह्याला आपोआप तेल सुटतं, त्यामुळे ह्याच्यामध्ये तेल घालायची गरज नाही। चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे तेल। मी सुकं खोबरं आणि ओलं खोबरं मिक्स करून वाटप बनवणार आहे। कोणी पूर्ण ओलं खोबरं घेऊनच वाटतं, कोणी सुकं घेऊन पण वाटतं, पण हे दोन्ही मिक्स केलं की वाटप छान होतं। खोबरं झालेलं आहे भाजून, काढून घेऊया। आता तव्यामध्ये 2-3 टेबलस्पून मी तेल घातले, त्यामध्ये 10-12 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं आणि 4 कांदे मीडियम साईजचे असे पातळ लांब कापून घेतले आणि आता हे घालून चांगले व्यवस्थित परतून घेणार आहोत। कांदा एकदम गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला। थोडंसं मध्यावर आलं की आपण यामध्ये ओलं खोबरं घालणार आहोत। कांदा सतत हलवायचा आहे। आता कांदा एवढा भाजून झाला, थोडा गुलाबी झाला की यामध्ये 1 वाटी ओलं खोबरं घालणार आहे मी। 1 वाटी ओलं खोबरं घालायचं आणि हे सुद्धा कांद्याबरोबर व्यवस्थित परतून घ्यायचं, म्हणजे छान कांद्याबरोबर खोबरं सुद्धा खरपूस भाजून निघतं। आता हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे खोबरं आणि कांदा, करपवायचं नाही आहे, मध्ये मध्ये हलवत राहायचं। आता हे भाजून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता चांगलं खरपूस भाजलेलं आहे, छान रंग आलेला आहे ह्याला। आता हे काढून घ्यायचं, सुक्या खोबऱ्यामध्ये मिक्स करायचं आणि हे थंड झालं की मिक्सरला ह्याचं बारीक वाटण करून घ्यायचं। हे तुम्ही स्टोअरसुद्धा करू शकता, कुठल्याही रस्साभाजीला, उसळ असू दे, चिकन, अंड्याचा रस्सा, ह्याला हे वाटण तुम्ही वापरू शकता किंवा कुठल्याही भाजीला। हे मी असं बारीक वाटून घेतलेलं आहे, हे तुम्ही स्टोअर करू शकता। हे सगळं मी चिकनमध्ये नाही घालणार, बाकीचं स्टोअर करून ठेवणार। आता आपण चिकन बनवायला घेऊयात। इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल घातले 3 ते 4 टेबलस्पून। मग कढीपत्ता घालायचा आहे फोडणीला। तुम्ही यामध्ये तेजपत्तासुद्धा घालू शकता, पण मी कढीपत्ता घातला आहे फ्रेश। कढीपत्त्याचा स्वादसुद्धा छान लागतो। कढीपत्ता घातल्यानंतर 1 मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घालायचा आहे। कांदा गुलाबी करून घ्यायचा आहे, चांगला व्यवस्थित तेलात परतून घ्यायचा गुलाबी होईपर्यंत। कांदा चांगला गुलाबी झाला व्यवस्थित की ह्यामध्ये आपण मॅरिनेशन केलेलं चिकन घालणार आहोत। चिकन तेलामध्ये चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। एक 4-5 मिनटं परतून घ्यायचं चांगलं व्यवस्थित। तेलामध्ये परतलं की चिकनला चांगली टेस्ट येते आणि थोडं ते शिजलं पण जातं। आता हे मी परतून घेतलेलं आहे, यावर झाकण ठेवायचं आहे, पाणी न घालता। पाणी नाही घालायचं, वरती झाकण ठेवणार, त्यामध्ये पाणी घालायचं आहे, मग ते वाफेनेच चांगलं शिजतं आणि पाणी सुटतं त्याला। आता इथे मी पाणी घातलेलं आहे, ह्याचं जे वाफेचं पाणी पडेल तेच पुरे झालं। आता आपण काढूया, एक 7-8 मिनिटांनी काढायचं। गॅस फास्ट नाही ठेवायचा, मीडियम गॅसवरती चिकन वाफेवर शिजवून घ्यायचं आहे। आता यावरती मी आणखीन 5 ते 7 मिनटं झाकण ठेवणार आहे, कारण मोठा लेग पीस आहे, त्याला जरा शिजायला वेळ लागेल, म्हणून पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि थोडंसंच पाणी ठेवायचं वरती झाकणावरती। एक 5-7 मिनटं शिजू द्यायचं। आता हे शिजलेलं आहे चांगलं व्यवस्थित, ह्याला पाणी सुटलेलं आहे, तुम्ही पाहू शकता मी पाणी घातलेलं नाही आहे। आता हे एकदा मिक्स करायचं
आणि ह्यामध्ये आपण जे वाटण वाटून घेतलं कांदा खोबऱ्याचं ते घालायचं आहे, 4 ते 5 मोठे चमचे. आता गावाला काजूचा सीझन आहे, खूप काजू मिळतात. जर तुम्हाला मिळाले तर नक्की ही रेसिपी बनवून बघा. नुसते काजूची पण भाजी खूप छान होते. त्यामध्ये तुम्ही बटाटा घालू शकता, पनीर घालू शकता, नुसते काजू घालू शकता किंवा चिकनमध्ये, अंड्याच्या रसामध्ये अशी ही भाजी करतात काजूची. खूप छान अप्रतिम लागते. आता हे वाटण घातलेलं आहे, त्यामध्ये मिक्सरच्या भांड्याचं जे पाणी होतं ते थोडं घालायचं आहे. वाटण घालून मिक्स करून घ्यायचं चांगलं व्यवस्थित. मिक्स करून झालं की मग थोडासा 1 टीस्पून गरम मसाला आणि 1 टेबलस्पून इतका मालवणी मसाला पुन्हा घालायचा आहे. माझा मसाला थोडा कमी तिखट आहे म्हणून मी पुन्हा मसाला घातला आहे, गरम मसाला घातला आहे. हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे. पहिलं पण आपण चिकनला मीठ लावलेलं, त्यामुळे मीठ सांभाळून घालायचं. ह्यामध्ये लगेच काजू घालणार नाही आहे, हे थोडं आणखीन 5 मिनटं झाकण लावून मी शिजवून घेणार आहे, मग घालायचं आहे. आता मीठ घालायचं चवीप्रमाणे. यावरती झाकण ठेवायचं आहे. मीठ घालून पुन्हा मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. तुम्ही काजूची भाजी कशी बनवता, कशामध्ये घालता नक्की कमेंट करून सांगा. यामध्ये मग 1 कप गरम पाणी घालायचं. साधं पाणी नाही घालायचं, गरम पाणी घालायचं, म्हणजे चिकन जसं आहे तसंच राहतं, असं आकसत नाही गरम पाण्याने. आता हे मिक्स करून घ्यायचं, झाकण लावायचं यावरती. मी ग्रेव्ही थोडी दाटसर ठेवलेली आहे, म्हणजे भाताबरोबर सुद्धा खाता येईल आणि चपातीबरोबर सुद्धा खाता येईल. खूप पातळ आणि खूप सुकं नाही केलेलं आहे. आता हे चांगलं शिजलेलं आहे. यामध्ये आता आपण काजू घालणार आहोत. काजू घालून पुन्हा 1 मिनटं फक्त शिजवायचं आहे. काजू पहिलेच चांगले नरम आहेत. आधीच काजू घातले असते तर ते सगळे विरघळले असते चिकनमध्ये, चिकन शिजता शिजता. म्हणून आता हे थोडंसं 2-4 मिनटं आधी मी चिकनमध्ये काजू घालते. आता काजू घालायचे आणि 1 मिनटं फक्त शिजवायचं आहे. छान मस्त टेस्टी लागते ही भाजी. नक्की एकदा जर ओले काजू मिळाले तर नक्की ट्राय करा, चिकनमध्ये घालून खा किंवा तुम्ही खातसुद्धा असाल. आता हे सगळं मिक्स करायचं, 1-2 मिनटासाठी झाकण ठेवायचं, म्हणजे आपली ग्रेव्ही रेडी होईल. आता मी हे दाटसरच ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. वरून कोथिंबीर घालायची. प्लीज चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कोथिंबीर घालून गॅस बंद करायचा आणि गरमागरम चिकन, काजू घातलेलं चिकन तुम्ही चपाती भाकरीबरोबर खाऊ शकता. वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप